नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम चॅनलला व्हिजिट केली त्याबद्दल अगदी मनापासून स्वागत. मित्रांनो, आज आपण अशा कंपन्याबद्दल डिस्कस करणार आहोत ज्या की वायरमध्ये आणि केबलमध्ये या कंपन्या काम करतात आणि यांचा एक बिझनेस हटके बिझनेस आहे आणि छोट्या कंपन्या आहेत मित्रांनो. थोड्या रिस्क कंपनी आहे, पण यांचा रिवॉर्ड पण चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळू शकतं. चांगले स्टॉक आहेत आणि चांगलं फंडामेंटल चेक करून तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करतो. बघा, तर सर्वप्रथम आपण या कंपनीवर लक्ष देऊ. या कंपनीचं नाव असं आहे, या स्टॉकचं नाव असं आहे जीके वायर लिमिटेड. आणि मित्रांनो, या स्टॉकची जर सध्याची प्राईस जर बघितली तर ₹98 आपल्यासमोर दिसते. एका दिवसामध्ये मित्रांनो हा 2% पर्यंत चांगला रिस्पॉन्स दाखवलेला आहे एका स्टॉकने. एका महिन्यामध्ये जवळपास 10% पर्यंत रिटर्न दाखवलेला आहे आणि मागील 6 महिन्यामध्ये 67% पर्यंत चांगल्या पद्धतीचा रिटर्न दाखवलेला आहे. आणि जर आपण मॅक्सचा विचार करूयात, कंपनी आली तेव्हापासून जर विचार केला तर कंपनीनं 1214% पर्यंत चांगला रिस्पॉन्स दाखवलेला आहे मित्रांनो. आणि कंपनी या बघूयात कधीपासून मार्केटला लिस्ट झालेली, जवळपास 6 मार्च 2020 कंप्लीट या कंपनीला 3 वर्ष कंप्लीट होत आहेत आणि 3 वर्षामध्ये या कंपनीनं 1214% मध्ये चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स आपल्या शेअर होल्डरला मिळून दिलेला आहे. इन्व्हेस्टर लोकांना चांगल्या पद्धतीचा या रिस्पॉन्स दाखवलेला आहे या कंपनीनं. बघा, बरेच दिवस ही कंपनी एका रेंजमध्ये होती. जवळपास ही कंपनी 20 ते 22 2 वर्षापर्यंत ही कंपनी एका रेंजमध्ये होती मित्रांनो. आणि त्याच्यानंतर ही 22 पासून या कंपनीनं चांगल्या पद्धतीची झेप घेतलेली आहे. आणि तेव्हापासूनही जरी म्हणलं 22 पासून म्हणजे कमी या कंपनीने एकाच वर्षामध्ये 700% पर्यंत रिटर्न मिळून दिलेला आहे आपल्या इन्व्हेस्टर लोकांना. बरोबर आहे. चार्टमध्ये जर बघितलं तर खूप चांगला असा चार्ट या कंपनीचा दिसतो. पण या कंपनीचं नेचर कसं आहे हे फंडामेंटल जेव्हा आपण या कंपनीचं बघूयात तेव्हा या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यायोग्य ही कंपनी आहे की नाही हे त्यावेळेस आपण डिसाईड करू शकतो. तर त्यासाठी आपल्याला अगोदर या कंपनीचं फंडामेंटल चेक करणं गरजेचं आहे. बघा मित्रांनो, फंडामेंटल चेक करत असताना मार्केट कॅप सर्वात अगोदर दिसते आपल्याला 515 करोड. या कंपनीचं मार्केट कॅप खूप छोटी कंपनी आहे मित्रांनो, खूप रिस्क कंपनी आहे. बरोबर आहे. आणि स्टॉकची जर सध्याची जर प्राईस बघितली, करंट प्राईस, तर ₹98 आपल्याला सध्या एक स्टॉक या क्वांटिटी मिळू शकते. आणि स्टॉकचा पी जर बघितला तर बघा मित्रांनो, किती स्वस्तामध्ये मिळतो हा स्टॉक. फक्त स्टॉकचा पी 13चा आहे, म्हणजे खूपच स्टॉक आपल्याला स्वस्त मिळतो. खूपच ही कंपनी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी स्वस्तामध्ये मिळते. इथली छोटी कंपनी आणि डिव्हिडंडसुद्धा येते 0.55%. ही कंपनी डिव्हिडंडसुद्धा येते, इथली छोटी कंपनी असून मित्रांनो. आणि ROIC बघितला कंपनीचा 27% आणि ROE बघितला तर कंपनीचा 42%. खूप चांगला असा रिस्पॉन्स दाखवते कंपनी. आणि फेस व्हॅल्यू जर बघितला तर 2चा. मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्याला या कंपनीचा सेल कशा पद्धतीने कंपनी करते आणि प्रॉफिट कसा करते कंपनी याच्यावर आपल्याला नजर टाकणं महत्त्वाचं आहे. बघा, मार्च 2012चा आपल्यासमोर डाटा दिसतो. सुरुवातीला 30 करोड, 26 करोड, 40 करोड, 61 करोड, 80 करोड, 64 करोड, 124 करोड, त्याच्यानंतर 218 करोड, 190 करोड, 170 करोड, 258 करोड, त्याच्यानंतर 399 करोड आणि 414 करोड. खूप चांगला असं ही कंपनी, इथली छोटी कंपनी असून खूप चांगला असा रिस्पॉन्स सेलमध्ये दाखवते मित्रांनो. नेट प्रॉफिटचा जर विचार करूयात आपण, इथं नेट प्रॉफिट दाखवते 1 करोड, 1 करोड, 1 करोड, 3, 6, 6, 9, 24 आणि 37. खूप चांगल्या पद्धतीचा सेल आणि नेट प्रॉफिट ही कंपनी चांगल्या पद्धतीने मिळवून देत आहे. आणि या कंपनीवर कर्जाचा जर विचार करूया तर 84 करोड या कंपनीवर कर्ज आहे मित्रांनो. कर्ज थोडंसं जास्त वाटतं आपल्याला, रिझर्व यांच्याकडे कमी आहे. रिझर्वच्या तुलनेत जर विचार केला तर या कंपनीवर कर्ज आहे. तर आपल्याला एखादा पॉईंट अशा कंपनीचा एखादा तरी पॉईंट आपल्याला ॲडजस्ट करणं भाग आहे. एखादी तरी कुठली तरी गोष्ट आपल्याला ॲडजस्ट करणं भाग आहे, कारण की कंपनीवर कर्ज थोडंसं वाटते. पण बाकी जर कंपनीचा विचार करूयात तर बिझनेस पण खूप चांगला आहे आणि नंबर एकदम खूप चांगल्या पद्धतीचे येत आहेत आणि कंपनी चांगल्या पद्धतीचं काम करत आहे मित्रांनो. तर जास्त अमाऊंटने इन्व्हेस्टमेंट करता ऑल टाईम हायवर हा सध्या स्टॉक आहे, खूप वर गेलेला स्टॉक आहे. तर आपण इथून थोडी गिरावट होण्याची जरी वाट बघायची म्हटलं तरी बघू शकतो. पण त्यासाठी आपण काहीतरी क्वांटिटी याच्यामध्ये ॲड करून आपण इथं इन्व्हेस्टमेंट करून ठेवावी. आणि नंतर या स्टॉकमध्ये ज्यावेळेस आपल्याला जास्त गिरावट दिसेल त्यावेळेस आपण मग बाकीचे अमाऊंट आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो मित्रांनो. चांगला स्टॉक आहे, आपल्याला योग्य वाटला असेल तर आपण या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. नेक्स्ट कंपनी मित्रांनो, DP वायर लिमिटेड. या कंपनीचा जर विचार केला तर 544 या स्टॉकची प्राईज आहे सध्याची मित्रांनो. बघा, एका महिन्यामध्ये ही कंपनी जवळपास 7% पर्यंत मायनस आहे आणि 6 महिन्यामध्ये ही कंपनी 7% मध्ये
प्लसमध्ये दाखवते आणि मॅक्समध्ये जर विचार केला तर या कंपनीनं 772% पर्यंत चांगला पद्धतीचा रिस्पॉन्स दाखवलेला आहे आणि कंपनी 6 ऑक्टोबर 2017 म्हणजे या कंपनीला 18, 19, 20, 21, 22, 23 जवळपास 5 ते 6 वर्ष कंप्लीट होत आहेत आणि 6 वर्षामध्ये या कंपनीनं 700 ते 750% पर्यंत चांगल्या पद्धतीचा रिटर्न दाखवला म्हणजे वार्षिक डबलहूनही या कंपन्या जास्त केलेले आहेत कंपनीनं पैसे मित्रांनो आपले शेअर होल्डर या इन्व्हेस्टमेंट लोकांना चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स दाखवलेला आहे या कंपनीनं बघा तर बऱ्याच दिवस हा स्टॉक एका रेंजमध्ये ट्रेड करत होता त्याच्यानंतर काही दिवसामध्येच बरेच दिवस हा स्टॉक लॉसमध्ये चालत होता जवळपास 17 ते 20 म्हणजे जवळपास 2 ते 3 वर्षापर्यंत ही कंपनी एकदम लॉसवर चालत होती किंवा एकदम फ्लॅट चालत होती बघा तिथून जर काय जर झालं असेल तर तिथून चांगला या कंपनीला रिस्पॉन्स दाखवलेला आहे जवळपास 20 ते 23 या कालावधीत जवळपास 1200% म्हणजे दोनच वर्षामध्ये या कंपनीनं चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स दाखवला आणि आणखीनही ही कंपनी रिटर्न दाखवू शकते चांगला या कंपनीमध्ये दम आहे चांगला या कंपनीचा बिझनेस आहे आणि नंबरही या कंपनीचे चांगल्या पद्धतीने येते चार्ट कट जर बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीचा चार्ट वाटतो आपल्याला पण या कंपनीचं आपल्याला फंडामेंटल चेक करणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपण या कंपनीचं फंडामेंटल चेक करू तेव्हा आपण डिसाईड करू शकतो की या कंपनीमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करणं योग्य आहे की अयोग्य आहे बघा मित्रांनो मार्केट कॅप याही कंपनीचं खूपच छोटे 840 करोड मार्केट कॅप आहे फक्त आणि करंट प्राईसचा जर विचार केला तर 542 रुपयाला एक स्टॉक आपल्याला पडू शकतो बघा आणि स्टॉकचा पी जर बघितला तर हाही खूपच कमी स्टॉकचा पी दिसतो आपल्याला जवळपास 18चा स्टॉकचा पी दिसतो म्हणजे आपल्याला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी या स्टॉकमध्ये एंट्री घेण्यासाठी आपल्याला ही कंपनी महाग नाही सध्या तरी पडत आपल्याला डिव्हिडंडसुद्धा ती कंपनी मित्रांनो छोटी असून 0.19% पर्यंत डिव्हिडंडसुद्धा देते आणि आरओईसी बघितला तर 32% आणि आरओई बघितला तर 23% खूप चांगल्या पद्धतीचा दिसतो मित्रांनो छोटी कंपनी असून सुद्धा फेस व्हॅल्यू जर बघितला या कंपनीचा तर 10चा दिसतो सेलवर आणि नेट प्रॉफिटवर आपल्याला नजर टाकणं गरजेचं इथं सेल बघू शकतो मार्च 2012चा आपल्यासमोर डाटा दिसतो सुरुवातीला 76 करोड 96 त्याच्यानंतर 93 138 159 195 207 आणि त्यानंतर 332 284 467 त्यानंतर 613 1215 आणि त्याच्यानंतर 1270 मित्रांनो चांगल्या पद्धतीचाही नंबर आपल्या सेलमध्ये चांगल्या पद्धतीने नंबर वाढवून दिलेले त्या कंपनीनं चांगल्या पद्धतीने सेल केलेला आहे नेट प्रॉफिटवर जर नजर टाकली सुरुवातीला 1 करोडच्या नंतर 2 2 5 10 17 17 24 29 41 आणि 45 आतापर्यंत कंपनी नेट प्रॉफिटमध्येही चांगल्या पद्धतीचं रिस्पॉन्स दाखवलेला आहे नेट प्रॉफिट आणि लॉस या दोन्ही गोष्टी या कंपनीने चांगल्या पद्धतीने दाखवलेल्या आहेत बघा तर आपण या कंपनीवर कर्जाचा विचार करूयात इथं कर्ज आपल्यासमोर दिसते 31 करोड या कंपनीवर कर्ज आहे मित्रांनो आणि 198 करोड यांच्याकडे रिझर्व अवेलेबल आहे रिझर्वच्या तुलनेमध्ये यांच्याकडे कर्ज फार कमी वाटते बघा महत्त्वाचा जर पॉईंट आपला राहिला असेल तर इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीचे जवळपास 74-75% प्रोमोटरकडे आणि पब्लिककडे फक्त 25% बघा मित्र छोटा स्टॉक आहे जर या स्टॉकमध्ये गिरावट होण्याची तर जास्त लॉस कोणाला होणार प्रोमोटरला होणार आणि बाकी जर उर्वरित बघितलं तर पब्लिकला होणार या कंपनीमध्ये प्रोमोटर चांगल्या पद्धतीचं आहे जवळपास 75% खूप चांगल्या अशी प्रोमोटरने आपली होल्डिंग घेऊन ठेवलेली आहे आणि फक्त पब्लिककडे जर विचार केला तर 25% आहे मित्रांनो चांगला स्टॉक आहे आपण फंडामेंटल या स्टॉकचं चेक केलेलंच आहे तर आपण या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो थोड्या अमाऊंटनं जरी चाललं तरीही चालते बघा मित्रांनो नेक्स्ट स्टॉकचा जर विचार करूया तर प्लाझा वायर लिमिटेड या स्टॉकची जर सध्याची प्राईस जर बघितलं तर याही स्टॉकची 104 रुपये स्टॉकची प्राईस आहे मित्रांनो आणि एका महिन्यामध्ये या कंपनीनं 4% पर्यंत रिटर्न चांगल्या पद्धतीने दाखवलेला आहे आणि मॅक्सचा जर विचार करूयात या कंपनीचा तर 23% या कंपनीनं प्लसमध्ये रिटर्न दाखवला आहे आणि या कंपनीला आणखीन एकही वर्ष पूर्ण झालेलं नाही तरीही कंपनीनं चांगला रिटर्न दाखवला आहे एक वेळेस अशी होती की या कंपनीनं काही दिवसामध्ये जवळपास ऑक्टोबर 1 ते 1.5 महिन्यामध्ये या कंपनीनं 1 ते 1.5 महिन्यामध्ये जवळपास 68% पर्यंत चांगला रिस्पॉन्स दाखवला होता तिथून आपल्यालाही आता जरी म्हटलं तरी ही कंपनी आता आपल्याला सध्या डिस्काउंटला मिळते 25 ते 26% पर्यंत आपण या स्टॉकमध्ये आताही इथे इन्व्हेस्टमेंट करू शकतो मित्रांनो चांगला स्टॉक आहे एकदम नवीन कंपनी आहे आणि फंडामेंटल सुद्धा या कंपनीचं चांगल्या पद्धतीचं आहे बघा मित्रांनो मार्केट कॅप याही कंपनीचं 457 मार्केट कॅप आहे करोड या कंपनीचं आणि करंट प्राईसचं जर बघितलं तर 104चा आणि स्टॉकचं पी जर बघितलं तर या कंपनीचा आपल्याला 60चा दिसतो
ROC बघितलं तर 16% आणि ROE बघितलं तर 15%. मित्रांनो फेस व्हॅल्यू जर बघितलं तर 10चा दिसतो. नेट प्रॉफिटवर आणि सेलवर या कंपनीचा नजर टाकूयात आपण. मार्च 2019चा डाटा समोर दिसतो आपल्या. 158 करोड, त्याच्यानंतर 159, त्याच्यानंतर 145, 177 आणि 182. सेलमध्ये चांगली इन्क्रीज करते नंबर आपली कंपनी. बघा 7 करोड नेट प्रॉफिट, 4 करोड 4, 6 आणि 8. या कंपनीचं जर बॅलन्स शीटवर जर नजर टाकली तर आपल्यासमोर दिसते बॅलन्स शीट. इथं बॉरोइंग बघू शकतो आपण. 47 करोड या कंपनीवर कर्ज आहे आणि यांच्याकडे रिझर्व 25 करोड रिझर्व आहे. म्हणजे रिझर्वच्या तुलनेत या कंपनीवर थोडंसं कर्ज आपल्याला जास्त वाटतंय. मित्रांनो आपण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आपल्या विचारानं आणि आपल्या कॅपिटलनुसारच आपण विचार करून या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. थोडं रिस्की असू शकते कारण की कंपनी छोटी. प्रोमोटरकडे जर बघितलं तर 70% या कंपनीमध्ये फॉरेन इन्व्हेस्टर पण आहेत आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टरसुद्धा या कंपनीमध्ये आहेत. इथली छोटी कंपनी असून या छोट्या कंपनीमध्ये फॉरेन इन्व्हेस्टर्ससुद्धा या एंट्री घेतलेली आहे आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टरसुद्धा एंट्री घेतलेली आहे. खूप चांगला पद्धतीचा स्टॉक आहे आणि पब्लिककडे फक्त जर विचार केला तर 25% फक्त पब्लिककडे होल्डिंग आहे मित्रांनो. तर चला आपण हे तीनही स्टॉक बघितलेत, पण यांचा बिझनेसवर एकदा आपण एक वेळेस नजर टाकूयात. तेव्हा आपल्या लक्षात येऊ शकते ह्या कंपन्या बिझनेस कशा पद्धतीचा करतात. मित्रांनो बघा आपण साईटवर आल्याच्या नंतर आपल्याला कळू शकते कशा पद्धतीची ही कंपनी म्हणजे कशा पद्धतीची ही कंपनी केबल आणि वायरमध्ये काम करते आपल्या ह्या नजरेसमोर दिसते. बघा या पिक्चरमध्ये आपण बघू शकतो, या इमेजमध्ये बघू शकतो आपण. हे बघा छोटे छोटे मोठाले अनेक प्रकारचे वेगवेगळे हे वायर आणि केबलमध्ये ही कंपनी काम करते. आपणाला या केबलकडे बघून आपल्या लक्षात येऊ शकतं की या कंपनीचा बिझनेस कशा पद्धतीचा आहे. बघा आणखीन खूप काहीतरी या वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत आणि खूप महागड्या वस्तू, ह्या खूप महागड्या वस्तू असतात मित्रांनो. आणि ह्या कंपनीला कधीही स्कोप असणार भविष्यात आणि या कंपनीचा कधीही बिझनेस चांगल्या पद्धतीचा चालणार. मित्रांनो परत मी सांगू इच्छितो की कंपन्या नवीन आहेत, कंपन्या छोट्या आहेत आणि हाय रिस्क याच्यामध्ये रिटर्न जर हाय मिळत असेल तर तुम्हाला रिस्क पण खूप जास्त आहे. आपली कॅपॅसिटीनुसार आपली अमाऊंट आपला विचार करून आपण या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करा मित्रांनो. जास्त रिस्क घेऊ नका, छोटी रिस्क घ्या कारण की खूप रिस्क कंपनी येतात आणि खूप छोट्या कंपन्या खूप छोट्या मायक्रो कॅप कंपन्या आहेत ह्या. याच्यामध्ये जास्त रिस्क असू शकते. आपल्या कॅपिटल आपणाला झापावल अशा हिशोबानेच आपण अशा कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला शेअर करा. तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा, या व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि नवीन जर कोणी या चॅनलवर जर व्हिजिट केला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत मित्रांनो जय हिंद, जय महाराष्ट्र.